हॅलो बडगुजर लीलाज. आज मी जस्ट एक असं सडनली मी टी व्ही चॅनल चेंज करताना मला लक्षात आलं की येस, दुनियादारी माझ्यासमोर आली. दुनियादारी, ओ माय गुडनेस, किती सुंदर पिक्चर. आणि एक एक आहे लेजेंडरी ॲक्टर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ. हे दोन होते ना, हे दोन ॲक्टर्स होते ज्यांनी मराठी इंडस्ट्रीला खूप पुढे नेलं. म्हणजे ते खूप, म्हणजे त्यांचे एक एक मूव्हीज, त्यांचे एक एक पिक्चर, त्यांचा एक एक ॲक्ट इतका एंटरटेनिंग, म्हणजे असे कॅरेक्टर पुन्हा कधी ना झाले ना होणार. आणि मराठीत काय, बॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये, टॉलिवूडमध्ये कुठेच एवढे चांगले ॲक्टर मिळणार नाही. कारण हे दोघं इतके युनिक आहेत, त्यांना कोणी रिप्लेसच नाही करू शकत. जसं गोविंदाला कोणी रिप्लेस नाही करू शकत ना, कादर खानला कोणी रिप्लेस नाही करू शकत, तसे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ आहे. आणि त्याच्यानंतर ना, जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा एक फेज होता, त्यांच्याबरोबर ऑफकोर्स त्यांना सपोर्टिव्ह आणि आणखी पिक्चरला, मराठी पिक्चरांना खूप अजून पुढे नेण्यासाठी अजून हातभार लावला तो वर्षा उसगावकर, परत अश्विनी भावे, आणि अशा खूप चांगल्या चांगल्या ॲक्ट्रेसेस आहेत. कदाचित मला सगळ्यांची नावं नाही घेता येणार किंवा लक्षात नाही आहेत आत्ताच्या घडीला, पण खूप सुंदर सुंदर ॲक्ट्रेसेस होत्या आणि आहेत, म्हणजे सॉरी. आणि त्यानंतर ना, पण नंतर आहे ना, एक पॉज आला. ज्या पॉजमध्ये ना, म्हणजे मराठी इंडस्ट्री थोडीशी असं बोलतात ना, अरे पिक्चर चालत नाही, फ्लॉप जातात आहेत, खूप लॉसमध्ये जातात आहे, असा एक फेज आला होता. आणि तो प्रत्येकाच्या जीवनात येतो. आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण कधी चढाव उतार प्रत्येकाच्या जीवनात असं, तसं मराठी इंडस्ट्रीमध्ये पण तसं झालं. आणि त्यानंतर खूप गॅपने, खूप दिवसांच्या, खूप वर्षांच्या पॉजने हा पिक्चर आला, दुनियादारी. आणि काय पिक्चर बनवला यार. आणि हा पिक्चर आल्यानंतर त्याची गाणी, पहिली तर गाणी इतकी जबरदस्त सुंदर गाणी, त्यातल्या त्यात स्वप्नील जोशी आणि अंकुश चौधरी या दोघांची जी सुंदर ॲक्टिंग आहे, आणि त्यात तडका लावणारी ॲक्टिंग आहे दोन्ही हिरोईन्सची, सई तावणकर आणि उर्मिला कानेटकर. खूपच सुंदर यार. म्हणजे हा मूवी इतका सुंदर आहे ना, म्हणजे तो यशराज ब्रँड असतो ना, तसा हा मूवीने, ह्या पिक्चरने असा एक ब्रँड क्रिएट केला. आणि ह्या पिक्चरनंतर जे पिक्चर आले ना, जसा टाईमपास 2 होता, सॉरी टाईमपास फर्स्टवाला ओरिजिनल, आणि मग टाईमपास 2 आला. मग अशा करून आहे ना खूप सारे मूवीज. आणि मग त्यावर अजून एक सोने पे सुहागा मूवी आली आपली, सैराट. म्हणजे सैराट मूवीने ऑल ओव्हर इंडिया इतका गाजावाजा केला. म्हणजे लिटरली एक म्हणजे तर विलेज, काय बोलतात त्याला, रुरल लँग्वेज होती ती, ठीक आहे. आणि त्या रुरल लँग्वेजने इतकी मजबूत पकड, आणि तो मूवीने इतका सुंदर इम्पॅक्ट बनवलेला होता की लिटरली जे लोक नॉन मराठी आहेत ना, ते पण थिएटरमध्ये जाऊन बघत होते. आणि मराठी लोकांनी तर लिटरली कितीतरी वेळा तो मूवी बघितला. आणि त्याची एंडिंग, ओ माय गॉड, का हॉरिबल. आणि काय ॲक्टिंग केली आहे पोरांनी, सुंदर ॲक्टिंग. म्हणजे त्या लोकांनी ते एक ब्रँड सेट केला. आणि मग असं करून आहे ना, म्हणजे असं नाही आहे की मधला जो पॉज होता त्याच्यामध्ये मूव्हीज बनत नव्हते आणि त्या मूव्हीज फ्लॉप जात होत्या, असं पण काहीच नव्हतं. ॲक्च्युली मूव्हीज येत होत्या, आणि खूप सुंदर सुंदर मूव्हीज. आणि त्याच मूव्ही आज आपण OTTवर बसून बघतो आहोत. आणि आज आपण दाद देतो आहोत, लिटरली दाद देतो आहोत. कारण इतक्या सुंदर सुंदर मूव्हीज आपण कशा काय स्किप करू शकतो. मराठी, स्पेशली मराठी लोकांचं सांगते. जेव्हा यूट्यूबवाले पण आहे ना, जे मूव्ही रिव्ह्यूज देतात ना, तर ते मूव्ही रिव्ह्यूज देताना ते लोक स्वतः पण आपल्याला सांगतात. तेव्हा काही काही वेळेला तर मी स्वतः जेव्हा यूट्यूबवर बघताना, जेव्हा रिव्ह्यूअर्सचे ते लोक रिकमेंड करतात की हम लोगों ने ये मूवीज देखी, ये जरूर देखनी चाहिए. आणि जेव्हा मी स्वतः बघितले ते मूवीज, इतकं म्हणजे जसं खूप, म्हणजे देव माणूस, इतके सुंदर सुंदर टॉपिकवर त्यांनी इतक्या सुंदर, म्हणजे अक्षरशः ना, कसं, म्हणजे मराठी लोक इतके सुंदर कसे असू शकतात यार. प्रॉपर कंटेंट जो आहे ना, तो मराठी लोकांकडे आहे. आणि मराठी ॲक्टर्स काय जबरदस्त ॲक्टर, रोहिणी अटंगडी किती सुंदर ॲक्ट्रेस आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेवढे पण मराठी ॲक्ट्रेसेस आहेत ना, ते सगळेच जबरदस्त आहेत. धांगडधिंगा नाही, ॲक्च्युअलमध्ये खूप सोज्वळ ॲक्टिंग करणारे लोक आहेत. मराठी शाळेवर जो आता पिक्चर आला, काय पिक्चरचं नाव, क्रांतिज्योती विद्यालय,
किती सुंदर टॉपिकवर त्यांनी ॲक्च्युली, कारण आपण हे स्वतः अनुभवतो. स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे की आपण स्वतः आपल्या पोरांना मराठी मीडियममधून सॉरी इंग्लिश मीडियममध्ये टाकलं आहे, पण आपल्याला स्वतःला पण लक्षात येतं की यार मराठी गोष्टींचे जे संस्कार आहेत, मराठी लोकांचे जे संस्कार आहेत, जसं खूप साऱ्या खूप छान छान प्रार्थना, परत ग्रंथ वाचन, अभंग, ह्या सगळ्या गोष्टी इंग्लिश मीडियममध्ये नाही शिकवणार डेफिनेटली, अनलेस अँड अंटिल ती अशी इंग्लिश मीडियम आहे जिथे मराठी कल्चर फॉलो केलं जातं पूर्णतः. पूर्णतः म्हणजे सिरियसली. आता मराठी मूव्हीज आता मागे हटणार नाही, कारण त्या एकापेक्षा एक टॉपिक घेऊन इतक्या सुंदर पद्धतीने आपल्यासमोर प्रसारित करतात आणि आपली ही जबाबदारी आहे की आपण मराठी शाळासुद्धा आणि मराठी मूव्हीजनासुद्धा पूर्णतः सपोर्ट करायला पाहिजेच पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या ओपिनियनची? जर तुम्ही अग्री करत असाल, प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट टू माय यूट्यूब चॅनल बडगुजर लीला. थँक्यू व्हेरी मच.